हाय मुलांनो, आज आपण 3.6 लेसन बघणार आहोत ज्याचं नाव आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे एकमेकांशी संवाद साधणे, एकमेकांशी बोलणे किंवा कुठल्याही प्रकारे एकमेकांशी संपर्क साधणे, तर याला म्हणतात कम्युनिकेशन. वी कम्युनिकेट विथ अदर्स बाय स्पीकिंग, रायटिंग, सीइंग, रीडिंग अँड थ्रू अवर ॲक्शन्स. तर आपण एकमेकांशी संवाद कशा प्रकारे साधतो, एकमेकांशी कशा प्रकारे संपर्क करतो, तर स्पीकिंग म्हणजे बोलून करतो, रायटिंग म्हणजे लिहून करतो, एखादं पत्र लिहितो, मेसेज लिहितो, सीइंग एकमेकांना बघणे, रीडिंग वाचणे आणि कुठल्याही ॲक्शन मार्फत आपण एकमेकांशी कम्युनिकेट करत असतो. वेन द स्कूल बेल रिंग्स वी नो दॅट द पिरियड इन क्लास हॅज जस्ट बिगन ऑर हॅज कम टू ॲन एंड. तर आता तुमच्या स्कूलमध्ये रिसेस होताना किंवा कुठलाही पिरियड स्टार्ट होताना बेल वाजते, बरोबर ना. म्हणजे जेव्हा शाळेची घंटा वाजते तेव्हा आपल्याला कळतं की शाळेचा पिरियड, जो शाळेचा तास आहे, क्लास आहे, तर तो सुरू झालाय किंवा संपलाय हे आपल्याला त्या बेलवरून कळत असतं. इन द ओल्डन डेज मेसेजेस वेअर सेंड फ्रॉम प्लेस टू प्लेस थ्रू पिजन्स. जुन्या काळांमध्ये कबुतरांच्या मार्फत मेसेज एकमेकांना पोहोचवले जायचे. These pigeons were trained and were known as messenger birds. आणि ती जी कबुतरे होती ज्यांच्या मार्फत मेसेज एकमेकांना पोहोचला जायचा, दिला जायचा, तर त्यांना ट्रेनिंग दिलं जायचं, ट्रेन केलं जायचं आणि त्या कबुतरांना मेसेंजर बर्ड्स असं म्हटलं जायचं, म्हणजे एकमेकांना मेसेज पोहोचवणारे पक्षी. मेसेजेस वेअर रिटन ऑन पेपर अँड टाईड टू द लेग्स ऑफ द पिजन. मग आता कसे काय कबूतर एकमेकांना मेसेज पोहोचवायचे, तर कबुतरांच्या एखादा मेसेज आहे ना, तो एका पेपरवर लिहिला जायचा. तो पेपर गुंडाळून तो कबुतराच्या पायाला बांधला जायचा, इथे दाखवला आहे अशा प्रकारे. आणि मग कबूतरला ट्रेनिंग दिलेलं असायचं, कुठं जायचं आहे, कुठल्या दिशेला जायचं आहे. मग कबूतर तिथे तो मेसेज घेऊन जायचे. मेसेजेस वेअर ऑल्सो सेंड थ्रू मेन. आणि कबुतरांनंतर मग मेसेजेस हे माणसांमार्फत पोचवले जायचे. दे वूड गो ऑन हॉर्सबॅक अँड कॅरी मेसेजेस फ्रॉम वन प्लेस टू अनादर. मग माणूस कसा मेसेज पोचवायचा, तर ते घोड्यावर बसायचे आणि घोड्यावरून मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जो काही मेसेज असेल तो लिहिलेला असेल किंवा ते स्वतः सांगायचे. इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन इन मॉडर्न लाईफ. आताच्या जमान्यामध्ये या कम्युनिकेशनचं काय महत्त्व आहे ते आपण बघूयात. सायन्स हॅज हेल्प द मॉडर्न वर्ल्ड टू कम्युनिकेट बेटर. आता बघा तुम्ही, ते कबुतरामार्फत मेसेज पोहोचवणे किंवा घोड्यावरून जाणे, तर याला खूप वेळ लागतो, किंवा कबूतर चुकीच्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतो, किंवा घोड्यावरून एखाद्या ठिकाणी जायला त्या माणसाला खूप वेळ लागायचा. आताचं काळ कसं आहे, धावपळीचं आहे, फास्ट आहे. मग फास्ट मेसेज पोचले पाहिजेत, मग त्यासाठी सायन्सने, विज्ञानाने आपल्याला खूप मदत केलेली आहे. अ टेलिफोन इज द फास्टेस्ट मीन्स ऑफ कम्युनिकेशन. मग आता एकमेकांशी संपर्क साधणे, कम्युनिकेशन करण्यातलं सगळ्यात जलद गतीने कुठल्या प्रकारे करू शकतो, तर टेलिफोन. तर टेलिफोनवरून आपण इकडून बोललं की लगेच समोरच्याला आवाज जातो, हो ना. एका मिनिटात, एका सेकंदात आपण एकमेकांशी बोलू शकतो. तर ते सगळ्यात फास्ट मीन्स ऑफ कम्युनिकेशन आहे. रेडिओ अँड टेलिव्हिजन हेल्प अस टू कम्युनिकेट विथ मेनी पीपल ॲट द सेम टाईम. आता एकमेकांशी बोलायचं असेल तर आपण टेलिफोनवरून बोलू शकतो, पण एकाच वेळेस खूप साऱ्या लोकांशी आपल्याला बोलायचं असेल तर त्यासाठी मग रेडिओवरून मेसेज दिला जातो किंवा टी व्हीवरती तो बातमी म्हणून मेसेज दाखवला जातो. दे आर गुड सोर्सेस ऑफ न्यूज अँड इन्फॉर्मेशन. मग कुठलंही बातमी पोचवायची असेल किंवा कोणतीही माहिती पोचवायची असेल तर त्यासाठी सगळ्यात चांगला सोर्स हे रेडिओ आणि टेलिव्हिजन आहेत. दे ब्रॉडकास्ट ऑर टेलिकास्ट अ व्हरायटी ऑफ प्रोग्राम्स अँड हेल्प अस टू नो द वेदर फोरकास्ट. त्याचप्रमाणे ते इतर काही वेगवेगळे प्रोग्रामसुद्धा ब्रॉडकास्ट किंवा टेलिकास्ट म्हणजे सगळ्यांना दाखवतात आणि त्याच्यावरूनच आपल्याला वेदर फोरकास्ट म्हणजे वातावरणाच्या ज्या बातम्या आहेत, हवामानातील होणारे बदल, हे सगळ्या माहिती आपल्याला रेडिओ आणि टेलिव्हिजनवरून मिळतात. दे ऑल्सो प्रोव्हाइड अस एंटरटेनमेंट. त्याचबरोबर खूप साऱ्या मालिका, पिक्चर, गाणी, हे सगळं आपल्याला टी व्ही आणि रेडिओवरती ऐकायला मिळतं. मालिका ह्या बघायला मिळतात टी व्हीवरती. म्हणजे आपलं काय होतं, त्याने एंटरटेनमेंट होतं, मनोरंजन होतं, आपल्याला बोर होत नाही. आपल्याला समजा काहीच करायचं नसेल, खूप बोर होत असेल, आपण टी व्ही लावली, एखादा पिक्चर बघू शकतो, काय कार्यक्रम बघू शकतो, हो ना. तर ह्याच्यामुळे रेडिओ आणि टेलिव्हिजनमुळे आपलं एंटरटेनमेंटसुद्धा होत असतं.
वी ऑल्सो कम्युनिकेट थ्रू लेटर्स, पोस्ट कार्ड्स अँड एअरमेल्स. अजून आपण एकमेकांना पत्र लिहून, हे लेटर आहेत. लेटर म्हणजे आपण एकमेकांना पत्र लिहू शकतो जवळच्या माणसांना. पोस्ट कार्ड म्हणजे जर आपल्याला लांबच्या व्यक्तीला पत्र पाठवायचं असेल तर त्यासाठी पोस्ट कार्डचा वापर करावा लागतो. आणि एअरमेल्स म्हणजे विमानातून जाणारे मेल्स, म्हणजे जर समजा दुसऱ्या देशामधील कोण असेल त्यांना जर आपल्याला पत्र पाठवायचं आहे तर ते एअरमेल्स या कॅटेगरीमध्ये येतं. तर याने सुद्धा आपण एकमेकांशी संपर्क साधू शकतो. लेटर्स अँड पार्सल्स आर कॅरीड बाय ट्रेन्स, शिप्स ऑर एरोप्लेन्स टू मेनी प्लेसेस बोथ विदिन अँड आउटसाइड द कंट्री. आता हे जे लेटर्स आहेत किंवा जे पार्सल आपल्याला पाठवायचे असतील कोणाला, तर ते ट्रेनमधून, शिप्स म्हणजे जहाजांमधून, एरोप्लेन्स म्हणजे विमानांमधून आपल्या देशामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये पाठवले जातात. न्यूजपेपर्स टेल अस व्हॉट इज हॅपनिंग अराउंड द वर्ल्ड. आपल्या आजूबाजूच्या जगामध्ये काय घडत आहे तर याच्या बातम्या आपल्याला न्यूजपेपरमधून, म्हणजेच न्यूजपेपरला काय म्हणतात, वर्तमानपत्र म्हणतात मराठीत, त्यातून आपल्याला मिळतात. देअर आर मेनी मोर न्यू फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन विच हेल्प अस टू कम्युनिकेट क्विकली अँड इझिली. आणि या व्यतिरिक्त सुद्धा अजून वेगवेगळे प्रकार आहेत कम्युनिकेशनचे, जे की आपल्याला पटकन आणि सहजतेने आपण एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतो. दीज आर ईमेल्स, टेलेक्स अँड फॅक्स मशीन्स. मग ते काय काय आहेत? आपण एकमेकांना मेल पाठवू शकतो, टेलेक्स करू शकतो, फॅक्स पाठवू शकतो. तर हे सगळे अजून वेगवेगळ्या प्रकारचे कम्युनिकेशनचे साधने आहेत. ईमेल्स आर सेंड थ्रू कम्प्युटर्स. ईमेल्स आपण कम्प्युटरमार्फत पाठवू शकतो. नाऊ डेज वी हॅव मोबाईल फोन्स विच हेल्प अस टू कम्युनिकेट इवन वाईल वी आर ऑन द मूव्ह. आता टेलिफोन होते अशा प्रकारचे, त्याच्यामध्ये आपण त्याचा वापर आपण फक्त घरामध्येच करू शकतो, कारण ते वायर असते, त्याला वायरशी कनेक्ट असतात. पण आता मोबाईल फोन आलेले आहेत, मग तुम्ही कुठेही जात असाल तर तो मोबाईल फोन तुमच्यासोबत असतो आणि तुम्ही कुठेही चालत चालत, प्रवास करत एकमेकांशी फोनवर बोलू शकता. सॅटेलाइट्स ऑल्सो हेल्प टू सेंड मेसेजेस. आता हे मोबाईलमधून मेसेज किंवा आपण कशा प्रकारे बोलू शकतो तर याच्यामध्ये आपल्याला जी मदत करतात तर ते सॅटेलाइट करतात. बघा, कधी कधी म्हणतो आपण आवाज येत नाही, सिग्नल येत नाही. हे सिग्नल कुठून येत असतात तर ते सॅटेलाइटमधून येत असतात. ठीक आहे. मग हे सगळे आपल्याला कम्युनिकेट करण्यासाठी मदत कोण करतं? सॅटेलाइट करत असतात. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? मेसेजेस लाईक स्टॉर्म और थंडर, शॉवर वॉर्निंग्स आर अनाउन्स्ड ऑन रेडिओ, टेलिव्हिजन अँड इन न्यूजपेपर्स. आता समजा कुठलं वादळ येणार आहे, त्यासंबंधी कुठल्या जर वॉर्निंग द्यायच्या असतील तर त्याच्या ज्या बातम्या आहेत ना त्या रेडिओवरती येतात, टेलिव्हिजनवरती दाखवतात, टी व्हीवरती आणि न्यूजपेपरमध्ये सुद्धा येतात. हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही कधी अशा बातम्या ऐकल्या आहेत का किंवा वाचल्या आहेत का? ओके. नॉक नॉक, लीना ओपन्स द डोअर. नॉक नॉक, दरवाजावरती टकटक होते, लीना दरवाजा उघडते. शी इज व्हेरी हॅप्पी, ती खूप आनंदी असते. द पोस्टमॅन हॅज ब्रॉट अ लेटर फॉर हर फ्रॉम हर फ्रेंड. कारण त्या पोस्टमन काका आलेले असतात आणि त्यांनी एक पत्र, तिच्या मैत्रिणीचं पत्र तिच्यासाठी आणलेलं असतं, म्हणून ती खूप आनंदी असते. शी सिट्स ॲट हर रायटिंग टेबल टू राईट अ लेटर टू हर फ्रेंड. मग ती सुद्धा एक पोस्ट कार्ड घेते आणि तिच्या मैत्रिणीला पत्र लिहिण्यासाठी तिच्या रायटिंग टेबलवरती बसते. लीना राईट्स द लेटर अँड पुट्स इट इन ॲन एनव्हलप. मग लीना पत्र लिहिते आणि ते एका अशा पाकिटामध्ये भरून ठेवते. दिस इज हाऊ शी राईट्स द ॲड्रेस ऑन द एनव्हलप. आणि मग ती त्याच्यावरती ॲड्रेस लिहिते. आता ॲड्रेस कसं लिहिते? द नेम ऑफ द पर्सन टू हुम द लेटर इज रिटन. मग ॲड्रेस लिहिताना पहिल्यांदा कोणाला पत्र पाठवायचं आहे त्याचं नाव लिहायचं. द हाऊस, फ्लॅट नंबर अँड द नेम ऑफ द बिल्डिंग. मग घराचा नंबर आणि बिल्डिंगचं नाव लिहायचं. द नेम ऑफ द स्ट्रीट ऑर एरिया. मग ते कुठल्या एरियामध्ये आहे त्या एरियाचं नाव लिहायचं. द नेम ऑफ द विलेज ऑर डिस्ट्रिक्ट ऑर द नेम ऑफ द सिटी. मग त्या गावाचं नाव, जिल्ह्याचं नाव किंवा त्या शहराचं नाव लिहायचं आणि त्या शहराचं नाव लिहायचं. द पिन कोड नंबर, आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, पिन कोड नंबरसुद्धा लिहावा लागतो. म्हणजे तो जो एरिया आहे ना त्याचा एक पर्टिक्युलर पिन कोड असतो, तर तो पिन कोड लिहिल्याशिवाय पत्र जात नाही. ठीक आहे. तर हे सगळं अशा प्रकारे ॲड्रेस लिहायचा.
विजिट टू अ पोस्ट ऑफिस. आता पोस्ट ऑफिसला व्हिजिट. आता हे पत्र लिहिलं, त्याच्यावरती ॲड्रेस लिहिला. त्याच्यानंतर मग लीना अँड हर ब्रदर विकी गो टू द पोस्ट ऑफिस. लीना आणि तिचा जो भाऊ होता विकी, ते दोघं पोस्ट ऑफिसला गेले, कारण ते आता पत्र पाठवलं पाहिजे ना, मग पत्र पाठवण्यासाठी ते पोस्ट ऑफिसला गेले. देअर दे सी डिफरंट काउंटर्स फॉर डिफरंट थिंग्स. मग त्यांनी तिथं वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे काउंटर बघितले. पीपल क्यू देअर फॉर स्टॅम्प्स, मनी ऑर्डर्स, फॉर्म्स अँड इनलँड लेटर्स. मग तिथे कुठले कुठले काउंटर होते, तर स्टॅम्पचं एक वेगळं काउंटर होतं, मनी ऑर्डरचं म्हणजे ज्याच्यातून पैसे पाठवले जातात पोस्टामार्फत त्याचं एक वेगळं काउंटर होतं, इनलँड लेटर्सचं एक वेगळं काउंटर होतं. मग त्यासाठी तिथे लोकांनी लाईन्स लावल्या. क्यू म्हणजे काय, एका लाईनमध्ये ते उभे होते. लीना बाईज अ स्टॅम्प ऑफ द करेक्ट व्हॅल्यू फॉर हर एनव्हलप. आता लीनाला पत्र पाठवायचं होतं, त्या एनव्हलपमध्ये ते लेटर होतं, मग त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी पाठवण्यासाठी लागणारा स्टॅम्प हा वेगवेगळा असतो. मग तिनं ज्या व्हॅल्यूचा जितक्या पैशाचा स्टॅम्प पाहिजे होता तिच्या ॲड्रेससाठी, तेवढ्या पैशाचा स्टॅम्प विकत घेतला. शी पेस्टेस द स्टॅम्प ऑन द राईट हँड कॉर्नर ऑफ द एनव्हलप. मग तो जो एनव्हलप होता त्याच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये तिनं तो स्टॅम्प तिथे पेस्ट केला, चिटकवला. लीना अँड विकी देन पोस्ट द लेटर इन अ पोस्ट बॉक्स. आणि मग लीनाने ते तिचं जे लेटर होतं ते अशा प्रकारच्या पोस्ट बॉक्समध्ये, टपालपेटीमध्ये टाकून दिलं. आता मग पोस्टमन येणार, मग ते त्यातले त्या पोस्ट बॉक्समधले सगळे लेटर घेणार आणि मग जे जे ॲड्रेस असतील त्या त्या ॲड्रेसनुसार ते पत्र पाठवलं जातं. अशा प्रकारे ही पोस्टाची सिस्टीम असते. ठीक आहे. टॉक अँड टेल. आता बोला आणि सांगा. रवी वॉन्ट्स टू सेंड अ मेसेज टू हिज फ्रेंड. रवीला त्याच्या मित्राला एक मेसेज पाठवायचा आहे, निरोप द्यायचा आहे. ही सेंड्स हिज मेसेज थ्रू मिस्टर पोस्टमॅन अँड मिस्टर एअरमेल. मग त्याने त्याचा जो मेसेज आहे तो पोस्टमॅनकडून पाठवला आणि एअरमेलने म्हणजे विमानातून जे जातात ना मेसेजेस त्याने पाठवला. हू डू यू थिंक विल रीच देअर फर्स्ट. मग आता त्याचा जो मेसेज आहे त्याच्या मित्राला पाठवलेला, तर तिथे पहिल्यांदा कोण पोहोचेल, पोस्टमन पोहोचेल का एअरमेल पोहोचेल, तर एअरमेल पोहोचेल, कारण विमानामार्फत ते पटकन जाईल, हो ना. आता आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हाऊ वेअर मेसेजेस सेंट अक्रॉस इन द ओल्डन डेज. ओल्डन डेज, जुन्या काळामध्ये मेसेजेस कसे पाठवले जायचे, तर इथे आहे बघा. इन द ओल्डन डेज मेसेजेस वेअर सेंड फ्रॉम प्लेस टू प्लेस थ्रू पिजन्स. मग हे फर्स्टचं आन्सर आहे, हे तुम्ही तिथे लिहायचं आहे. मी फक्त आता इथे मार्क करून देते. हाऊ डू न्यूजपेपर्स हेल्प अस. न्यूजपेपर आपल्याला कशी मदत करतात. न्यूजपेपर टेल्स अस व्हॉट इज हॅपनिंग अराउंड द वर्ल्ड. अशा प्रकारे ते आपल्याला मदत करतात. न्यूजपेपर मार्फत आपल्याला आजूबाजूच्या देशामध्ये, जगामध्ये काय चाललेलं आहे याची माहिती मिळते. ओके. व्हॉट इज द फास्टेस्ट मीन्स ऑफ कम्युनिकेशन. फास्टेस्ट मीन्स ऑफ कम्युनिकेशन काय आहे, हे सेकंडचा आन्सर होता. तर सगळ्यात फास्ट आपण कशा प्रकारे कम्युनिकेट करू शकतो, तर इथे आहे बघा. टेलिफोन इज द फास्टेस्ट मीन्स ऑफ कम्युनिकेशन, हे थर्डचं आन्सर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. टिक द करेक्ट स्टेटमेंट. आता जे करेक्ट स्टेटमेंट आहे त्याला टिक करायचे आहे. ईमेल्स आर सेंड थ्रू फॅक्स मशीन्स. ईमेल्स हे फॅक्स मशीनने पाठवतात का ईमेल्स आर सेंड थ्रू कम्प्युटर्स. का ईमेल्स हे कम्प्युटरने पाठवतात, तर ईमेल्स आर सेंड थ्रू कम्प्युटर्स, म्हणून हे करेक्ट आहे. न्यूजपेपर्स टेल अस ओनली व्हॉट इज हॅपनिंग इन अवर सिटी. न्यूजपेपर फक्त आपल्याला आपल्या शहरामध्ये काय चाललं याची माहिती देतात का न्यूजपेपर टेल्स अस व्हॉट इज हॅपनिंग इन द वर्ल्ड. का न्यूजपेपर जगामध्ये काय चाललेलं आहे याची माहिती देतात, तर न्यूजपेपर टेल्स अस व्हॉट इज हॅपनिंग इन द वर्ल्ड, जगामध्ये काय चाललंय हे सांगतात. नेम द फॉलोविंग. आता हे खाली काही दिले त्याची फक्त नावे लिहायची आहेत. टू थिंग्स विच हेल्प अस टू कम्युनिकेट विथ इच अदर. तर दोन गोष्टी अशा सांगायच्या आहेत की जे आपण एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतो. सांगा बरं, काय कम्युनिकेट करू शकतो. टेलिफोन आहे त्याने करू शकतो. अजून एक लेटर लिहूया, किंवा अजून तुम्ही बाकी काही लिहू शकता. ईमेल आहेत त्याने करू शकतो, एक्स्ट्रा पण लिहू शकता. ठीक आहे. टू सोर्सेस ऑफ न्यूज अँड इन्फॉर्मेशन. आता न्यूज आणि इन्फॉर्मेशनच्या दोन सोर्सेस कोणत्या आहेत, तर टेलिव्हिजन आहे
म्हणजे आपल्याला कुठून न्यूज आणि इन्फॉर्मेशन माहिती भेटते. टेलिव्हिजन आहे आणि रेडिओ आहे. ठीक आहे. द फन ॲक्टिव्हिटी. विजिट अ पोस्ट ऑफिस अँड फाइंड आउट द रेट्स ऑफ पोस्ट कार्ड्स, इनलँड लेटर्स एक्सेट्रा. एखाद्या पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि तिथे पोस्ट कार्ड, इनलँड लेटर याचे काय रेट आहेत, किती रुपयाला भेटतात ते माहिती घ्या. मेक अ नोट ऑफ इट इन युअर स्क्रॅपबुक. आणि तुमचं एखादं स्क्रॅपबुक म्हणजे रफबुक असेल किंवा एखादं तुम्ही असं काही केलं असेल वेगळ्या गोष्टींसाठी एक स्पेशल बुक, तर त्याच्यामध्ये ते लिहून ठेवा. लर्निंग आउटकम. आता या लेसनमधून आपण काय शिकलो? टू अंडरस्टँड द व्हेरियस मीन्स ऑफ कम्युनिकेशन. तर संपर्क साधण्याची वेगवेगळी साधने आपण याच्यामधून शिकलो. म्हणजे कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे आपण एकमेकांशी कॉन्टॅक्ट करू शकतो, संपर्क करू शकतो, हे आपल्याला या लेसनमधून समजलं. ओके, बाय बाय.